7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। जगभरात हातमाग क्षेत्राला मान्यता मिळावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो। महाराष्ट्रात साड्यांमध्ये महिलांचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे हातमागापासून बनणाऱ्या पैठणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या पैठणी व्यवसायामुळे अनेक हातमाग कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे। पाहूयात त्याबाबतचा हा आढावा। देशातल्या हातमाग उद्योगाला सक्षम बनवण्यासाठी आणि हातमागाला जगभरामध्ये मान्यता मिळावी या उद्देशानं दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो। अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणला गौरवशाली इतिहास मिळवून देणाऱ्या पैठणीला कसं विसरून चालेल। 1993 पासून पूनम साडी सेंटरला वस्त्रोद्योग विभागाचा पुरस्कार मिळालाय आणि आजच्या दिनी या पैठणीचा गौरव होणं गरजेचं आहे। हमारी ये चौथी पीढ़ी इस हाथमाग इसमें पैठनी साड़ी बनाने का, और हम इस क्षेत्र में पैठनी साड़ी का उद्योग बहुत अच्छी तरह से चल रहा। सुंदर नक्षीकाम केलेली पैठणी याचं विशेष जवळचं असं नातं आहे। महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीला साड्यांची महाराणी असंही संबोधलं जातं। भारतामध्ये सणासुदीच्या काळामध्ये पैठणीसारख्या साडीला खूपच मागणी असते। एक पैठणी विणून तयार करण्यासाठी साधारणतः 6 ते 7 महिन्यांचाही कालावधी लागू शकतो। त्याचप्रमाणे पैठणीच्या किमतीमध्येही खूप उतार चढाव दिसून येतात। अगदी 1000 रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत या पैठणीच्या किमती असतात। या साडीला बनवायला कमीत कमी 3 ते 3.5 महिने लागतात आणि 3 ते 3.5 महिने लागतात आणि जोपर्यंत सिंगल बॉर्डर आहे पहिली स्टार्टिंगला तेव्हा कमीत कमी 30 ते 35 इंच काम होतं। त्यानंतर दोन्ही साईडनी बॉर्डर चालू होती तर याला कमीत कमी एके दिवसामध्ये 7 ते 8 इंच काम होतं आणि प्युअर रेशीम वापरतो याला, प्युअर सिल्क। आणि जी आपलं कच्चं मटेरियल आहे आपण बँगलोर आणतो, नंतर मग कलरिंग ते सर्व काही आपण इथं तयार करतो। ते साडीत भरपूर अनुभव आले, कशा करायच्या काय करायच्या सगळं व्यवस्थित होत होतं काम आणि विकल्याही तेवढ्या साड्या माझ्या भरपूर, त्याच्यात काही नाही माझं। पण इकडं नाही आली मी, कामाला इथं केले होते 4-5 वर्ष, नंतर मग घरीच लावलं मी, घरी अडचण होती त्याच्यामुळे घरीच लावलं होतं। पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजेच पैठणी। चौकोनी नक्षी आणि पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते। उत्कृष्ट रेशमापासून बनवलेल्या या पैठणीला शासनाच्या विविध योजनांचं पाठबळ आता मिळतंय। पैठणी साड्यांचं सौंदर्य साजरं करताना परंपरा जिवंत ठेवणाऱ्या विणकरांच्या समर्पणाचा सन्मान करणंही गरजेचं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर।